आवाज मराठीचा आणि दीपक पवार आपल्यासोबत आहे। दीपकराव, उद्धव आणि राज या दोघांना एकाच व्यासपीठावर 18 वर्षानंतर जे एकत्र यावं लागलं आणि या आणण्यामध्ये तुमची भूमिका सगळ्यात महत्त्वाची होती अशी चर्चा कानावर आली आहे, खरं काय? हे बघा, मी मराठीच्या चळवळीचं काम करतो 15-20 वर्ष। वेगवेगळ्या वेळेला मी राज ठाकरे साहेबांना भेटलोय, उद्धव ठाकरे साहेबांना भेटलोय आणि हा जो तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा मुद्दा आला, त्या तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या वेळेला आम्हाला असं वाटलं की हे पाशवी बहुमताचं सरकार जर हलवायचं असेल तर नागरी समाजातल्या चळवळी आणि राजकीय पक्ष यांना सोबत घेतलं पाहिजे। त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांनी आम्ही ठरवलेल्या आंदोलनाला म्हणजे 29 तारखेची सभा आणि 7 तारखेला होणारं धरणं आंदोलन जे आपण करतो आहोत, या दोन्ही कार्यक्रमांना पाठिंबा दिला आणि ते असं म्हणाले की या दोन्ही कार्यक्रमात आमचा पक्ष सहभागी होईल। योगायोगाने त्याच दिवशी राज ठाकरे साहेबांची पत्रकार परिषद झाली, त्यांनी 6 तारीख घोषित केली आणि मग दोन्ही भावांच्या मध्ये चर्चा झाली आणि आजचा 5 तारखेचा जो दिवस आहे तो त्या कार्यक्रमाला ठरला। एक्झॅक्टली, या दोन्ही भावांमध्ये चर्चा व्हावी, समन्वय। मराठी हा प्रत्येकाच्या आत्मीयतेचा विषय आहे, तो तुमचाही आहे, माझाही आहे, तमाम मराठी जनांचा आहे, त्याच्यात काहीच दुमत नाही। पण तरी पण ही जी मधली एक छोटीशी रेष होती ती पुसण्याचं काम तुम्ही केलं? म्हणजे मला माहित नाही, हे योगायोगाने घडलं असं मी मानतो, कारण अशा प्रकारचं श्रेय घेण्यासाठी आता खूप लोकांची धावपळ चालू आहे। त्यामुळे त्या श्रेयाच्या लढाईत पडण्यात मला रस नाही। मला असं वाटतं की भाऊ भाऊ एकत्र येतात का, काका पुतणे एकत्र येतात का, याच्यापेक्षा सुद्धा एकत्र आल्यानंतर मराठी समाजाचं भलं होतं का, हा माझ्या दृष्टीने कन्सर्न आहे। कारण जर मराठी माणसांचे आजच्या घडीला जे प्रश्न आहेत, रोजगारापासून ते भांडवलाच्या अभावापर्यंत आणि उत्तर भारतीयांच्या मुजोरीपासून ते एकूण आपल्या समाजातला अनौपचारिक कामगार वाढेपर्यंत हे जे प्रश्न आहेत हे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर यावेत, ते या दोन भावांच्याही अजेंड्यावर यावेत। हे आम्ही त्यांच्याशी स्वतंत्रपणे त्यांच्यापर्यंत पोहोचलो आहोत, एकत्रितपणे पोहोचलो तर आमचाही वेळ वाचेल। चांगला मुद्दा आहे, पण फक्त हे दोघं एकत्र येऊन आउटपुट काय सगळ्यात शेवटी? कारण सगळ्यात शेवटी मराठी जनासाठी किंवा मराठी भाषेसाठी या विषयासाठी सगळ्यांनी एकत्र यावंच ना। म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तो GR जरी जाहीर केला तरी एक पाऊल त्यांनी मागे घेतलं, तो रद्द केला, ही सुद्धा त्यांची सकारात्मक असं आहे। त्यांनी एक पाऊल मागे घेतलंय कारण त्यांना 2 पावलं पुढे टाकायची आहेत। त्यांनी GR मागे घेतला, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। तो त्यांनी 2 महिने उशिरा घेतलाय, मुळात काढायला नको होता, काढल्यानंतर पुन्हा लोकांकडून खूपच रट्टे सरकारला पडल्यावर सरकारने माघार घेतली। का कदाचित हा GR काढण्यामागे पुढची काही राजकीय गणितं होती? असू शकतील ना। मला म्हणजे लोक म्हणतात की कोणाचं त्याच्यामध्ये सेटिंग होतं का, ऍडजस्ट, मला त्याच्यात का पडायचं नाही। मी तुम्हाला सांगतो, कोणत्या पक्षाने कसं वागावं ह्याच्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काही नियंत्रण नाहीये। मी एवढंच करू शकतो की जे लोक स्वतःला मराठीवादी म्हणतात त्यांचा नीट हात आणि पाय धरून ठेवून ते मराठीवादापासून हलणार नाही त्याची आम्ही काळजी घेऊ। तुम्ही संपर्क तर अनेकांशी केला या मुद्द्यावर, सगळ्यांशी केला की मार्क्सवादी सगळ्यात जास्त सकारात्मक प्रतिसाद कोणाकडनं तुम्हाला मिळाला? मला सर्वात एकदम सुरुवातीचा आणि अत्यंत चांगला प्रतिसाद हर्षवर्धन सपकाळांचा आहे। म्हणजे काँग्रेसकडनं सर्वसाधारणपणे लोक अशी अपेक्षा बाळगत नाही, तरी पण ते मात्र आज अनुपस्थित होते। हा, आता हे काय माहितीये का, मी आयोजक नाहीये, जे आयोजक आहेत म्हणजे काँग्रेस त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळाला पण आज काँग्रेसच या ठिकाणी अनुपस्थित। या प्रकारचं नियोजन जे आयोजक आहेत त्यांचा इश्यू आहे। आम्ही आमच्या पुरतं समन्वय समिती म्हणून ठरवलं होतं की आमंत्रण येवो अथवा न येवो, आपण सर्वसामान्य मराठी माणूस म्हणून जायचं आहे, तसं आम्ही सर्वसामान्य मराठी माणसं म्हणून आलो आहोत। यानंतर कोणी तुम्हाला हा म्हणजे प्रतिसाद दिला, आणखीन हा विषय उचलला सुद्धा? उद्धव, राज का अजून कोणी? नाही, हर्षवर्धन सपकाळांच्या नंतर उद्धव ठाकरेंनी हा प्रतिसाद दिला। त्यांनी 2 बैठका केल्या आणि त्यांनी त्यांच्या पक्षाच्या मार्फत शासन निर्णय जाळण्याचा कार्यक्रम स्वतंत्रपणे केला। मान्य आहे, पण त्याच वेळेस राज ठाकरेंनी सुद्धा या विषयाला खऱ्या अर्थानं थेट मराठी जनांपर्यंत पोहोचण्यासाठी मनसैनिकांना रस्त्यावर उतरवलं। ठाकरेंना एक क्लाउट आहे, त्यांना एक वलय आहे आणि ते वलय त्यांनी म्हणजे ज्या वेळेला पहिला शासन निर्णय स्थगित करतो असं दादा भुसे म्हणाले, तेव्हा दोनही शिवसेना म्हणजे सेना आणि मनसे दोघांनीही आनंदी होऊन पोस्ट टाकल्या होत्या। तेव्हा आम्ही दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सांगितलं की हे फसवतायत, हे स्थगित करणार नाहीत, त्यामुळे तुम्ही एकदम आनंदी होऊ नका, हे कुठल्या तरी टप्प्याला बदललेला GR असाच आणतील की तो याच्यासारखाच आहे। राजकारणात तुम्हाला स्वारस्य नाही हे तुम्ही स्पष्ट केलं, पण तरीही म्हणजे राजकारणाविरहित हा मुद्दा जरी असला तरीही येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणूक ज्या मुद्द्यावरती फिरणार आहे तोच हा मुद्दा आहे, त्यामुळे राजकारण हे येणारच। काय वाटतंय तुम्हाला की राजकारण्यांनी राजकारण न करता या मुद्द्याकडे कसं बघावं, एकत्र यावं? की भाषेचा प्रश्न हा मुळात राजकीयच आहे।
तो संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला राजकीय होता, शिवसेना प्रमुखांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा राजकीय होता, शिवसेना हिंदुत्वाकडे गेली तेव्हाही तो राजकीय झाला. आता मला असं वाटतं की मराठी माणसापुढे मुंबई महानगरातल्या प्रचंड अस्तित्वाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण आता आपण जर का बघितलं तर महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे तर 12,47,00,000. मुंबईची लोकसंख्या आहे 3,49,00,000. म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 25% जास्त मुंबईची लोकसंख्या आहे. जवळजवळ 1 कोटी फ्लोटिंग क्राऊड दररोज महाराष्ट्रात असतो. 4.5 कोटीचं बर्डन महाराष्ट्रात आहे. जवळपास 40% परप्रांतीय सुद्धा या मुंबईत आलेले आहेत. त्यांनाही मुंबईकर म्हणायचं का? मराठीचा अट्टहास त्यांच्याकडनं सुद्धा करून घेतला पाहिजे का? कारण सगळ्यात शेवटी ह्याच मुद्द्यांवर येती स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे बीएमसीची निवडणूक होऊ घातली आहे. मुंबईमध्ये जे परप्रांतीय आहेत, इतर राज्यांमधून आलेले, 15 वर्ष राहिलेत, 20 वर्ष राहिलेत, ज्यांनी मुंबईला आणि महाराष्ट्राला आपलं मानलंय, जे इथली भाषा बोलतात, इथल्या लोकांशी समरस होतात, अनेकांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये जातात आणि ज्यांना महाराष्ट्र आपलासा वाटतो, कारण उत्तर भारतातल्या गायपट्ट्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवनमानाची आणि मालमत्तेची सुरक्षिततेची हमी तुम्हाला देता येत नाही, अशा लोकांना आपण व्यापक मराठीपणाच्या व्याख्येमध्ये बसवलं पाहिजे. आणि फक्त त्यांनाच बसवलं पाहिजे असं नाही, महाराष्ट्रातल्या मराठी मुसलमानांना बसवलं पाहिजे. तुमचा मुद्दा अत्यंत व्यापक आहे. म्हणजे की हा मुद्दा जो आहे ना, हा सगळ्यात महत्वाचा आहे या मराठी जनांसाठी, या मराठी मातेसाठी. आणि अर्थातच या व्यासपीठावर ज्यावेळेस राज ठाकरे, उद्धव ठाकरे संबोधन करीत होते त्यावेळेस मान्यवर म्हणून आपण सुद्धा समोर बसले होतात. कोणाची भूमिका पटली किंवा कोणाचं अधिक जास्त भावलं, राज का उद्धव? नाही, असं कोणाचं अधिक भावलं ह्याच्यात मी पडत यासाठी नाही, कारण दोघं कुणी भाषेच्या अंगाने बोललं, कुणी राजकीय अशा प्रकारची भूमिका मांडली. मला असं वाटतं की आपण खूप निष्कर्षापर्यंत उडी मारण्याची घाई यासाठी करू नये की दोघांच्या वक्तृत्वाची शैली वेगळी आहे, दोघांची मांडण्याची शैली वेगळी आहे. आता जेव्हा त्या दोघांचे पक्ष पण कोणाचा शब्द हा थेट पोचत होता नाही, मी ह्याच्यात नाहीच पडणार. म्हणजे तुम्ही या प्रकारच्या अडचणीत तुम्ही मला टाकलत तर माझं आडनाव पवार आहे, मी तुम्हाला आठवण करून देतो की मी ह्या प्रकारच्या प्रश्नात असं म्हणतात की एक वेगळी चाणक्य नीती असते, तशी एक पवार नीती म्हणून सुद्धा महाराष्ट्राला माहिती आहे. तर त्या पवार नीतीचाच उपयोग करून तुम्ही दोघांना एकत्र आणलं का? मी यांना दोघांना एकत्र आणलं नाही. मी योगायोगाने आम्ही करत असलेल्या कामामुळे ते एकत्र आले. अकारण कुठल्याही गोष्टीच्या श्रेयात पडणं मला योग्य वाटत नाही. पण मला असं वाटतं की दोघांनाही एकत्रितपणे ज्या प्रकारचा प्रतिसाद लोकांचा मिळत होता, इथे बसलेल्या दोन्ही पक्षाच्या लोकांना असं वाटत होतं की जे घडतंय ते खूप चांगलं आहे. आता त्याचं राजकीय रूपांतरण कसं होईल, मतांमधलं रूपांतरण कसं होईल, ते शेवटी ग्रासरूटला काय काम होतं हे अवलंबून. आणि शेवटी हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात नक्कीच आहे की पुढे काय. पण मला एक सांगा दीपकराव, या सगळ्या विषयामध्ये राज एकत्र आले, उद्धव एकत्र आले, व्यासपीठावर अनेक जण एकत्र आले, पण या सगळ्या विषयामध्ये सत्ताधारी म्हणून जे भूमिका बजावत आहे त्यांनी सुद्धा एकत्र कोणत्या मुद्द्यावर यावं असं तुम्हाला वाटतं? कारण शेवटी त्यांची भूमिका महत्वाचीच आहे ना, कारण तेही मराठी याच मातेचे सत्ताधारी आहेत, ते पण मराठी आहेत. आणि त्यामुळे आता शिंदे साहेबांच्या पक्षातल्या मंत्र्यांनी चुकीची भूमिका घेतली. दादांच्या पक्षातल्या माणसाने शेवटी असं म्हटलं की, दादांनी स्वतः म्हटलं की 5वीपर्यंत हाचता कामा नये हिंदी सक्तीची. जर दादांना हे असं वाटत होतं तर दादांनी ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला तेव्हा का नाही तोंड उघडलं? तेव्हा उघडायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्ही मंत्रिमंडळात आहात की नाही, तुम्ही तेव्हा तोंड उघडत नाही, तुम्ही नंतर वाट बघत बसता. त्यामुळे हे तिन्ही पक्षाचे लोक जर आडनावाच्या पलीकडचे पण मराठी असतील तर त्यांनी मराठीवादी भूमिका घ्यायला पाहिजे. मुद्दे अनेक असतात, पण शेवटी राज आणि उद्धव आज एकत्र आलेच. पण पुढे काय हा प्रश्न आज तरी अनुत्तरित आहे. पण येत्या दिवसातल्या निवडणुका या मुद्द्यावर गाजणार याच्यात कोणतीच शंका मात्र निश्चित नाही. पण एक गोष्ट महत्वाची या सगळ्या विषयात की या दोघांना एकत्र आणण्याचं श्रेय घेण्यासाठी अनेक जण आता वेगवेगळ्या प्रकारचे दावे प्रतिदावे नक्कीच करतील. पण हे मला श्रेय घेण्याच्या वादात पडायचं नाहीये. ही दीपक पवार यांची भूमिका, ही त्यांची पवार नीती आहे का खरोखर या मराठी भाषेसाठी म्हणून त्यांनी एकत्रित उभा केलेला अजेंडा आहे? या प्रश्नाचं उत्तर येत्या दिवसात सगळे राजकीय पक्षच देतील. पण आजचा दिवस हा महत्वाचा. व्हिडिओ जर्नलिस्ट वसंतसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.